हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट मोदक। चला तर मग बनवायला सुरू करूया। इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन गरम झाला की यामध्ये आपण 3/4 कप रवा ॲड करणार आहोत। रवा आपल्याला 1-2 मिनिट छान भाजून घ्यायचा आहे। इथे रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एकदम हलकासा आपल्याला ब्राउन करून घ्यायचा आहे रवा। जसं तुम्ही बघू शकता इथे आपला रवा भाजून झालेला आहे। तर हा आपण थंड होऊ देऊया। तोवर रवा थंड होतोय तोवर आपण बाकीची प्रिपरेशन करून घेऊया। याच पॅन मध्ये मी इथे 1 चमचा तूप ॲड करत आहे। तूप गरम झालं की यामध्ये 1.5 कप दूध टाकायचं आहे। मीडियम फ्लेमवर दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की मग यामध्ये आपण रवा ॲड करणार आहोत। दुधाला उकळी आली आहे, त्यात आपण रवा ॲड करून घेऊया। आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे सर्व छान मिक्स झालेलं आहे। आता यात आपलं सर्वात मेन इन्ग्रेडियंट ॲड करूया। इथे मी अर्धा कप डार्क चॉकलेट घेतलेला आहे। हे आपण छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला जे चॉकलेट हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता। चॉकलेट छान मिक्स झालं की आता आपण पिठी साखर टाकणार आहोत। इथे मी 1/4 कप घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गोडानुसार घेऊ शकता। आपण हे सर्व आता छान मिक्स करून घेऊया। साखरही यात छान मिक्स झाली की आता आपण ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता। आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। इथे आपलं मोदकाचं मिश्रण बनवून तयार आहे। 5 मिनिटं थंड होऊ देऊया आणि लगेचच मोदक बनवायला घेऊया। इथे आपलं मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे। आपण आता मोदक बनवून घेऊया। इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण मिश्रण भरून छान असा मोदक तयार करून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने आणि मग तो बंद करून यामध्ये असं मिश्रण फिल करायचं आहे। थोडं अंगठ्याने प्रेस करून ते छान आतमध्ये फिल करून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे डिमोल्ड करून घेऊया। आहा, तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेला आहे ते। पद्धतीने आपण बाकीचे पण मोदक बनवून घेऊया। तर इथे आपले चॉकलेट मोदक बनवून तयार आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत। हे बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्लीज टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।